नमस्कार मित्रांनो, रामकृष्ण हरी. हरिकीर्तन प्रबोधिनीच्या या कीर्तन प्रशिक्षण कार्यशाळेत आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, अनेक विद्यार्थी असं विचारतात की आम्हाला ज्ञानेश्वरीचं वाचन करायचं आहे. आपण ज्ञानेश्वरी वाचलीच पाहिजे, मात्र ज्ञानेश्वरीचं वाचन कसं करावं, ज्ञानेश्वरी हा ग्रंथ काय आहे हे आपण सर्वप्रथम जाणून घेतलं पाहिजे. तर ज्ञानेश्वरीचं वाचन करण्याच्या अगोदर आपण कोणत्या कोणत्या गोष्टी जाणून घेणं आवश्यक आहे त्यावर आपण आज चिंतन करूया. पहिली गोष्ट म्हणजे काय, तर ज्ञानेश्वरीची सुरुवात कशी झालेली आहे. तर मित्रांनो, ज्ञानेश्वरीची सुरुवात जी आहे ती नमन करून झालेली आहे. म्हणजे नमनाने ज्ञानेश्वरीची सुरुवात झालेली आहे. ज्ञानेश्वरी म्हणजे काय आहे, तर ज्ञानेश्वरी म्हणजे श्रीमद भगवद्गीताच आहे. श्रीमद भगवद्गीता हा ग्रंथ संस्कृत भाषेमध्ये आहे आणि महाराजांनी लिहिलेली जी ज्ञानेश्वरी आहे ती प्राकृत मराठी भाषेत आहे. त्यामुळे या ज्ञानेश्वरी ग्रंथाला टीका असं म्हटलेलं आहे. म्हणजेच काय की माऊली ज्ञानेश्वर महाराज नमन करून आपल्या टीकेला आरंभ करतात. मग सगळ्यात प्रथम असा प्रश्न समोर येतो की महाराज, नमन म्हणजे काय, आणि हे जे नमन करायचं आहे त्या उपचाराचा उपयोग या टीकेच्या आरंभी माऊली कसा करतात. आणि ज्ञानेश्वरीचे जे 18 अध्याय आहे त्या 18 अध्यायांची संगती नेमकी कशी आहे, त्यांचा परस्पर संबंध काय आहे ते आपण ध्यानात घेतलं पाहिजे. आणि ही संगती कुणी लावलेली आहे, तर ही अध्यायांची संगती जी आहे ती माऊली ज्ञानेश्वर महाराज यांनीच लावलेली आहे. त्याच्यामुळे त्या अध्याय संगतीचं नेमकं स्वरूप कसं आहे ही गोष्ट आपण सर्वप्रथम जाणून घेतली पाहिजे. कारण आपण जर ही गोष्ट जाणून घेतली तर मग ज्ञानेश्वरीचा नेमका अर्थ काय आहे आणि ज्ञानेश्वरीचं नेमकं स्वरूप काय आहे हे कळण्यासाठी आपल्याला अत्यंत अशी मदत होणार आहे. मला काही विद्यार्थ्यांनी म्हटलं की महाराज, आपण कीर्तनाच्या आरंभी आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म की जय असं म्हटलं तर मी म्हणलं म्हणा की. कारण कसं आहे, आपण कितीही काही बोललो तरी आपला हा जो संप्रदाय आहे तो वैदिक संप्रदायच आहे. आणि वैदिक संप्रदायानं कोणती गोष्ट सांगितलेली आहे, कोणत्याही कार्याच्या आरंभी मंगल केलं पाहिजे. कोणत्याही कार्याच्या आरंभी मंगल केलं पाहिजे. आता मंगल केलं पाहिजे म्हणजे काय केलं पाहिजे, तर परमात्म्याला नमन केलं पाहिजे. परमात्म्याला नमन केलं पाहिजे. परमात्म्याला नमन का केलं पाहिजे, कारण परमात्मा कसा आहे, तर परमात्मा मंगलानां च मंगलम, सकळ मंगळ निधी श्री विठ्ठलाचे नाम आधी. भगवंताचं जे नाम आहे
ते सर्व मंगलाचं आगर आहे. मग माऊलींनी या ज्ञानेश्वरी टीकेच्या आरंभी काय नमन केलेलं आहे? तर त्यांनी गजाननाचं स्मरण केलं आहे. मग गजानन कोण? आपण तर पांडुरंग परमात्मा म्हणजे श्री विठ्ठल यांची भक्ती करतो. मग गजानन कोण? तर गजानन हे सुद्धा परमात्म्याचं स्वरूप आहे. देवा तूची गणेशू, देवा तूची गणेशू, या ठिकाणी ते स्पष्ट होतं की आपल्या संपूर्ण वैदिक संप्रदायाने श्री गणेशाला विघ्नहर्ता असं म्हटलेलं आहे. त्याच्यामुळे कोणत्याही गोष्टीत विघ्न येऊ नये, ती गोष्ट निर्विघ्नपणे पार पडावी असं जर आपल्याला वाटत असेल तर आपण काय केलं पाहिजे? तर जो सर्व विघ्नांचं हरण करतो अशा विघ्नहर्त्याला आपण शरण गेलं पाहिजे. तर त्यामुळे असा जो विघ्नहर्ता आहे तो विघ्नहर्ता म्हणजे श्री भगवान गणेश. आणि म्हणून माऊली म्हणतात देवा तुची गणेशू. आता या ठिकाणी स्पष्ट गोष्ट लक्षात घ्या की माऊली ज्ञानेश्वर महाराज हे वैदिक संप्रदायाचे होते आणि त्याच्यामुळे कोणत्याही कार्याच्या आरंभी श्री गणेश या देवतेचे पूजन करावं असा वैदिक पद्धतीने कर्म करणाऱ्यांचा संप्रदाय आहे. आता ग्रंथ करणे हे सुद्धा एक कार्य आहे आणि ग्रंथकर्ता म्हणजे माऊली वैदिक संप्रदायाचे आहेत. आणि त्यामुळे या ठिकाणी भगवान श्री गणेशाचं स्मरण करणं आणि त्याला नमन करणं हे अत्यंत आवश्यक आहे. आणि त्याच्यामुळे या ठिकाणी माऊलींनी श्री गजाननाचे स्मरण केले आहे आणि अशा त्या श्री गणेशाला त्यांनी नमस्कार केलेला आहे. आता आपल्याकडे वैदिक संप्रदायामध्ये पण वेगवेगळे संप्रदाय आहेत. त्यापैकी जे अद्वैतवादी असतात म्हणजे अद्वैत संप्रदायाचे जे वैदिक असतात ते काय करतात? तर ज्यांनी गणपती अथर्व शीर्ष वाचलेलं आहे त्यांच्या लक्षात येईल की गणपती अथर्व शीर्षात असं म्हटले आहे त्वमेव प्रत्यक्षम ब्रह्मासी. काय म्हटलंय अथर्व शीर्षात? त्वमेव प्रत्यक्षम ब्रह्मासी. मग हे काय आहे? तर हे श्री गजाननाचं तात्विक स्वरूप आहे. आणि जेव्हा आपण अशा रीतीने स्मरण करतो, अशा रीतीने नमन करतो किंवा अशा रीतीने जेव्हा आपण मंगल करतो तेव्हा त्या मंगलाला काय म्हणतात? तर महाराज त्या मंगलाला वस्तुनिर्देश रूपी मंगल असं म्हणतात. त्वमेव प्रत्यक्षम ब्रह्मासी म्हणजे थेट परब्रह्माकडे या ठिकाणी निर्देश केलेला आहे. परब्रह्मा म्हणजेच वस्तू आणि त्याच्यामुळे हे वस्तू निर्देश रूपी मंगल आहे. तर पहिला मुद्दा या ठिकाणी स्पष्ट झालेला आहे की महाराजांनी श्री गणेश या देवतेला नमन केलेलं आहे, मंगलाचरण केलेलं आहे आणि हे जे मंगल आहे ते वस्तू निर्देश रूपी मंगल आहे. आता ज्ञानेश्वर महाराजांनी किती एकदम कसबी कारागिराप्रमाणे हे केले बघा. एकदम कुशल कारागिराप्रमाणे त्यांचं काम आहे. वस्तू म्हणजे काय? तर परमात्म वस्तू. आणि त्या वस्तूचा निर्देश त्यांनी एकदम
पहिल्या प्रथम ओवीमध्ये केलेलं आहे. आणि ते काय सांगतात, देवा तुची गणेशू. अरे देवा, हे जे गणेश 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 म्हणून पूजा करतात तो कोण आहे? परमात्मा. अरे देवा, तो तर तूच आहे. आणि अशा रीतीने त्या परमात्मा वस्तूचे स्मरण करून माऊलींनी त्या वस्तूला नमस्कार केलेला आहे. लक्षात घ्या. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे काय ती, तर हे वस्तू निर्देश रूपी मंगल करायचे आहे. मग ही वस्तू कशाने दर्शवितात? ही वस्तू कशाने दर्शवितात? भल्या भल्यांना कळत नाही. तर ओम वस्तूचं प्रसिद्ध वाचक काय आहे? तर ओम. तेच माऊलींनी वापरलेलं आहे, म्हणजे उपयोगात आणलंय. ओम ओम नमोजी आद्या. अहो, आपण जर श्रीमद भगवद्गीतेमध्ये पाहिलं तर 8व्या अध्यायात भगवंतानीच सांगितलं आहे. काय सांगितलंय भगवंतानी? तर ओम इत्य एकाक्षर ब्रह्म. काय सांगितलंय? ओम इति एकाक्षर ब्रह्म. ओमकार हा जो आहे ते एकाक्षर ब्रह्म आहे. आणि ओम म्हणजे मंगलच. त्याच्यामुळे म्हणून आपण त्याला नमन म्हणतो. मग आपण गीतेमध्ये आपण जे कीर्तन करतो त्या कीर्तनामध्ये सुद्धा आपण जी दशपदी आपण सांगितलेली आहे ते नमन आणि मंगलाचरण असं आपण म्हटलेलं आहे. तर नमन म्हणजेच मंगल. आता एकदा मंगल केलं की पुढे सगळं मंगलच होणार आहे. तरी पण आपण बघितलं कुठल्याही मराठी ग्रंथामध्ये उघडून तर प्रत्येक अध्यायाच्या आरंभी मंगल केलं जातं. बरोबर आहे. तर या ठिकाणी ज्ञानेश्वरीची 2 प्रमुख वैशिष्ट्ये आहेत. ती वैशिष्ट्ये आपण लक्षात घ्या. ती वैशिष्ट्य काय आहेत? तर हे जे नमन आहे किंवा मंगलाचरण आहे ते माऊलींनी आपली टीका सादर करताना प्रत्येक अध्यायाच्या आरंभी केलं आहे का? तर मी इथे सांगतो की नाही. प्रत्येक अध्यायाच्या आरंभी माऊलींनी मंगल केलेलं नाही, पण काही अध्यायांच्या आरंभी माऊलींनी मंगल केलेलं आहे. मग हे जे 18 अध्याय आहेत त्या 18 अध्यायापैकी किती अध्यायांना असं नमन नाही? हाताला बोट 5. लक्षात ठेवा, हाताला बोट 5 पंजा. तर या 5 अध्यायात माऊलींनी नमन केलं नाही. कारण हा पंजा आहे ना, हे काही नमन बिमन मानत नाही, मंगल बिंगल मानत नाही, असा हा पंजा आहे. गमतीचा भाग सोडून द्या. आमच्या निरूपणामध्ये एवढीच गंमत असते. आम्ही तसे गमतीदार किंवा विनोदी कीर्तनकार नाही. माफ करा. तर अध्याय क्रमांक 2, अध्याय क्रमांक 3, अध्याय क्रमांक 5, अध्याय क्रमांक 7 आणि अध्याय क्रमांक 8 यांना नमन नाही. यांना नमन नाही. ठीक आहे. तर 4थ्या अध्यायामध्ये आपण काय बघितलं? तर तिथेही नमन आढळत नाही. परंतु त्यांनी प्रास्ताविक जे केलेलं आहे ना, आणि संतांचा आशीर्वाद त्या ठिकाणी आपल्याला लाभला आहे असं जे वर्णन केलं आहे, तर संतांचं स्मरण केलं म्हणजेच ते नमन केलं, हे तुम्ही लक्षात घ्या. परंतु हे आता जे
अध्याय सांगितले ते वगळता बाकीचे जे सर्व अध्याय आहेत त्या सर्व अध्यायामध्ये माऊलींनी काय केलेलं आहे तर स्पष्ट भाषेमध्ये नमन केलेलं आहे. आता मी 2 गोष्टी महत्वाच्या आहेत ते सांगितलं होतं, तर ही गोष्ट पहिली आपण स्पष्ट केली. आता दुसरी महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगतो. ब्रह्म 2 प्रकारचं असतं, एक सगुण ब्रह्म आणि निर्गुण ब्रह्म. मग जर आपल्याला नमन करायचं आहे तर आपण त्याचा निर्गुण ब्रह्माचं सगुण रूप हे आपण नमनासाठी आपण निवडलं पाहिजे. मग ते कुठलं रूप असतं तर ते त्या कवीचं उपास्य दैवत देखील आपण म्हणू शकतो. मग ते कुठलं शकतं श्री गणेश, प्रभू रामचंद्र, भगवान श्रीकृष्ण. या ठिकाणी ज्ञानेश्वर महाराजांनी आरंभाला श्री गजानन महाराज आणि माता सरस्वती यांना नमन केलेलं आहे. आणि मग त्यानंतर आपले जे गुरु आहेत निवृत्तीनाथ महाराज याच परमात्म्याच्या स्वरूपाला, म्हणजे गुरु हे परमात्म्याचं प्रतीक असतं, त्याच्यामुळे आपल्या गुरुला ज्ञानेश्वर महाराजांनी वारंवार नमन केलं आहे, वंदन केलेलं आहे. कारण आपण म्हणतो गुरु साक्षात परब्रह्म, गुरु साक्षात परब्रह्म. आता आपली समस्या काय आहे की या कलियुगामध्ये गुरु साक्षात परब्रह्म असे परब्रह्मरूपी गुरु पण कमी झालेले आहे आणि गुरुला परब्रह्म मानणारे पण कमी झालेले आहेत. आणि त्याच्यामुळे या घसरगुंडीवरून आपण मोठ्या गतीने चाललेलो. आपण म्हणतो काय माऊली, महाराजांना आपण माऊली म्हणतो, परंतु या माऊलींची गुरुभक्ती काय तोडीची होती, किती महत्वाची होती. ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो आता उद्धरलो गुरुकृपे. गुरुला शरण गेल्याशिवाय तारण होणार नाही, आपला उद्धार होणार नाही, हे माऊलींनी वारंवार स्पष्ट केलेलं आहे. तुम्ही लक्षात घ्या महाराज. दुसरी गोष्ट म्हणजे माऊली ज्ञानेश्वर महाराज हे अलौकिक प्रतिभा लाभलेले दिव्य कवी होते. आजच्या काळातले हे ते मस्त या ठिकाणी म्हणायला नको, परंतु काही कुठल्या रंगाची गुलाबी साडी आणि लाली लाली करून अशी जोडतोडणी करणारे आणि त्यांना डोक्यावर घेणारे, तुमच्या लक्षात आलं असेल. जे समाजात सगळीकडे चालू असतं ना तिकडे आमचं लक्ष असतं. हसू येतं महाराज. अशा फालतू गोष्टीला आपण कवी म्हणतो, त्याला गाणं म्हणतो. म्हणजे आपली जी बुद्धी आहे ती बुद्धी आपण कुठे गहाण ठेवली पाहिजे, ठेवलेली आहे याचा विचार केला पाहिजे महाराज. जाऊ दे, तो आपला विषय नाही, परंतु इंगित करणं आवश्यक आहे. खरे कवी कोण? हे बाकी सगळे चिल्लर आहेत, थिल्लर आहेत. खरे कवी आहेत संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज. गुरुचं वर्णन करताना काय प्रतिभा ते वापरतात, कुणाची कल्पना सुद्धा होणार नाही अशी. सूर्य, गणपती, आई, गुरुला काय काय उपमा दिलेले आहेत आणि ती वर्णनं सुद्धा बघितली. आनंद होतो ऐकताना, आनंद होतो वाचताना. अशी ती रसभरीत आणि काव्यमय वर्णन आहे. र आणि टला ट लावून त्यांनी कविता केली नाही महाराज. माऊली आहेत ते. अशा रीतीने तर या ज्ञानेश्वरीच्या आरंभी
महाराज नमन करतात आणि ते आपल्या गुरूंच्या जवळ मागणी करतात. कुठली मागणी करतात? कृपा प्रसादाची मागणी करतात. आता काही गोष्टी या टीकेमध्ये आलेल्या नाहीयेत, मग त्यांनी त्या नमनामध्ये आणलेल्या आहेत. म्हणजे परमात्मा, हे संपूर्ण जगत, जीव, याच्याबद्दल माऊलींची काही मतं आहेत. ही ठाम मतं आपल्याला जी आपल्या नमनामध्ये सापडतात. गुरु शिष्य संबंध कसा असला पाहिजे, त्यातील गोडी कशी असली पाहिजे, गुरुपासून शिष्याला काय अनुभव मिळतो, या सर्व गोष्टींचं जे वर्णन आहे ते वर्णन माऊलींनी नमनामध्ये केलेलं आहे. त्याच्यामुळे आपण या अध्यायांची नमनं जी आहेत ती काळजीपूर्वक आपण वाचली पाहिजे. आता जो टीकाकार असतो तो टीकाकार काय करतो, तर टीकाकाराला टीका करताना, टीकाकार हा कीर्तनकार असतो, हे लक्षात घ्या तुम्ही. किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन हे सिद्धी गेले, असं म्हणलेलं आहे. गीता काय आहे शेवटी? हो, धर्म कीर्तन आहे. म्हणून मी सांगितलो की टीकाकार हा कीर्तनकार असतो. मग कीर्तनकाराचं जे कर्तव्य आहे ते कर्तव्य टीकाकाराचं पण आहे. काय कर्तव्य आहे ते? तर त्यांनी श्लोकांची संगती लावली पाहिजे मूळ ग्रंथातल्या, त्याने अध्यायांची संगती लावली पाहिजे मूळ ग्रंथातल्या. ही त्याची जबाबदारीच आहे. नाही तो कसला कीर्तनकार? माऊलींनी सुद्धा ही टीकाकारावर असलेली जबाबदारी अतिशय सक्षमपणे आणि उत्कृष्टपणे पार पाडलेली आहे. अहो, ही संगती सांगण्यासाठी पण त्यांनी नमनाचा उपयोग करून घेतलेला आहे. काय चतुराई आहे माऊलींची, काय चतुराई आहे माऊलींची. आता आपण कीर्तनामध्ये पूर्वरंग उत्तरंग म्हणतो, त्याप्रमाणे ग्रंथालाही पूर्वकांड असतं आणि नंतर उत्तरकांड असतं. आणि शक्यतो बरोबर अर्ध्यावरती ते पूर्वकांड संपतं. मग श्रीमद भगवद्गीतेचं पूर्वकांड कुठे संपलेलं आहे? तर 9×18 म्हणजे 9वा अध्याय संपून ज्या ठिकाणी 10व्या अध्यायाचा प्रारंभ होतो त्या ठिकाणी केवळ अध्यायांच्या दृष्टीने पूर्वकांड संपलं. मग आता उत्तरकांड सुरू झालेलं आहे. म्हणून काय झालेलं आहे, तर या 10व्या अध्यायामध्ये काय आलेलं आहे, तर आधीच्या 9 अध्यायामध्ये कोणकोणते विषय आपण सांगितलेले आहेत, कोणकोणते विषय आलेले आहेत, याची चर्चा आपल्याला सुरुवातीला नमनाच्या वेळी आढळते. फक्त 24 ते 40 ओव्यांमध्ये या सगळ्यांचा सारांश घेतलेला आहे महाराजांनी. आणि मग जो 10व्या अध्यायाचा प्रतिपाद्य असा विषय आहे, विभूती आणि प्रतिविभूती, त्या विषयाकडे माऊली वळतात. आणि मग जो गीतेचा मुख्य विषय आहे त्याच्या दृष्टीने संपूर्ण अध्यायांची जी संगती आहे ती संगती त्यांनी 18व्या अध्यायामध्ये सांगितलेली आहे. जेव्हा 18व्या अध्यायाचा जो 66वा श्लोक आहे, सर्व धर्मान् परित्यज्य, त्याच्यावर टीका करताना माऊलींनी या सर्व अध्यायांची संगती लावून सांगितलेली आहे. कशी सांगितली आहे? या ठिकाणी तुम्ही सगळ्यात महत्वाची गोष्ट लक्षात घेतली पाहिजे.
की गीतेचे याच्यापूर्वीही अन्य टीकाकार झालेले आहेत, अन्य भाष्यकार झालेले आहेत, परंतु त्यांनी लावलेली जी अध्यायांची संगती आहे ती वेगळी आहे आणि माऊली ज्ञानेश्वर महाराजांनी लावलेली अध्यायांची संगती आहे ती वेगळी आहे. निराळी आहे, स्वतंत्र आहे. कशी स्वतंत्र आहे? तर श्रीमद भगवद्गीतेचे जे काही टीकाकार आहेत त्यांचं म्हणणं काय आहे? गीतेचे अध्याय 18. मग हे जे 18 अध्याय आहेत त्यापैकी पहिले 6 अध्याय म्हणजे कर्मकांड, पुढचे 6 अध्याय म्हणजे काय? उपासना कांड. आणि 6 1 6 6 2 12 सायंत्रिक 18 म्हणजे शेवटचे 6 अध्याय आहेत ते ज्ञानकांड. म्हणजे काय झालं? कर्म, उपासना आणि ज्ञान. म्हणजे 6 अध्याय झालं कर्मकांड, पुढच्या 6 अध्याय झालं उपासनाकांड आणि तिसऱ्या 6 अध्याय झालं ज्ञानकांड. अशी संगती दुसऱ्याने लावलेली आहे. आणि मग वेदामध्ये जे काही सांगितलेलं आहे कर्म, उपासना आणि ज्ञान अशी त्यांनी त्या श्रीमद भगवद्गीतेमध्ये अशी समान वाटणी करून टाकलेली आहे. परंतु संत श्रेष्ठ माऊली ज्ञानेश्वर महाराजांनी गीतेची संगती अशी लावलेली नाही. मग ते काय सांगतात ते आपण पाहूया. माऊली ज्ञानेश्वर महाराज काय म्हणतात? पहिला जो अध्याय तो शास्त्र प्रवृत्ती प्रस्ताव. आणि ते खरं आहे. श्रीमद भगवद्गीतेचा पहिला अध्याय काय आहे? श्रीमद भगवद्गीतेचा पहिला अध्याय काय आहे? तर भगवान श्रीकृष्णांनी ही श्रीमद भगवद्गीता जी आहे ती का सांगितली ते सांगण्यासाठी भगवान का प्रवृत्त झाले हे या अध्यायात सांगितलेलं आहे. दुसऱ्या अध्यायात आपल्याला काय समजतं? मोक्षदानी स्वतंत्र ज्ञानप्रधान हे शास्त्र येतुलाले दुजी सूत्र उभारिले. मग तिसऱ्या अध्यायात गेल्यानंतर आपल्याला काय दिसतं? तर त्यांनी त्या ठिकाणी कर्माची प्रतिष्ठापना केलेली आहे. मग 4थ्या अध्यायापासून 12व्या अध्यायापर्यंत श्रेयो हि ज्ञानम अभ्यासात या 12व्या श्लोकाच्या शेवटपर्यंत म्हणजे 12व्या अध्यायातला तो 12वा श्लोक भगवंतांनी उपासना सांगितलेली आहे. मग 12व्या अध्यायामध्ये ज्या ठिकाणी अधिष्ठा सर्वभूतानाम हा जो 13वा श्लोक सुरू होतो त्याच्यापासून पुढचा जो भाग आहे अध्याय क्रमांक 13, 14 आणि 15 हे ज्ञानकांडाचे अध्याय आहेत. म्हणजे 15व्या अध्यायापर्यंत ज्ञानकांड आलेला आहे. आणि जो 15वा अध्याय आहे त्या 15व्या अध्यायामध्ये ज्ञानकांड संपल्यामुळे ज्ञानेश्वर महाराजांच्या दृष्टीने गीताशास्त्र या ठिकाणी संपलेले आहे. म्हणजे माऊलींच्या दृष्टीने गीतेचे अध्याय किती? तर 15. माऊलींच्या दृष्टीने गीतेचे अध्याय 15 आहेत. मग तुम्हाला 16, 17, 18 अध्याय काय आहेत? हे पुरवणी असते ना का? मूळ उत्तरपत्रिका संपली की आपण जी लावतो की नाही ती पुरवणी. गीता काय सांगते? की ज्ञानाने तुम्हाला मोक्ष प्राप्त होतो. ज्ञानाने तुम्हाला काय प्राप्त होतो? मोक्ष. आणि मोक्ष प्राप्त झाल्यानंतर पुरुष म्हणजे जो जीव आहे तो कृतकृत्य होतो. तर ही गोष्ट खरी आहे, त्याच्याबद्दल काही वाद नाही आहे. परंतु 2 गोष्ट या ठिकाणी महत्वाच्या आहेत. पहिली गोष्ट म्हणजे काय आहे की ज्ञान उत्पन्न झालं पाहिजे. काय झालं पाहिजे? ज्ञान हे उत्पन्न झालं पाहिजे आणि ते उत्पन्न झाल्यावरती टिकून राहिलं पाहिजे. पैसा हा मिळवता आला पाहिजे आणि तो मिळवण्याची अक्कल असली तरी तो पैसा टिकवता आला पाहिजे.
नाहीतर आमच्या विदर्भाकडे म्हण आहे, खाय खोटा आणि हांडीत गोटा. समर्थ रामदासबाई म्हणतात की मेळविती तितुले खर्चिते, ते कठीण काळी मरून जाती. असे कोण म्हणाले? समर्थ रामदास स्वामी म्हणालेले. म्हणजे काय? मुख्य गोष्टीकडे येऊया की ज्ञान हे उत्पन्न झालं पाहिजे, शेतात पीक आलं पाहिजे आणि ते पीक आपण घरी नेता आलं पाहिजे, ते साठवता आलं पाहिजे. लक्षात आलं ना? सोपा विषय. विषय जरी सोपा असला तरी ज्ञान मिळणं आणि ज्ञान टिकून राहणं हे कठीण आहे. मग यासाठी पुढचा जो येतो 16वा अध्याय, तो अध्याय अत्यंत महत्वाचा आहे महाराज. तुम्ही म्हणाला गीता संपली, आता काय महत्व? नाही, तोच तर महत्वाचा आहे. संपूर्ण जे घर असतं त्या घराला तुम्ही एक कडी आणि कोयंडा लावलेला असतो आणि त्या कडी आणि कोयंड्याला देखील तुम्ही एक कुलूप लावलेलं असतं आणि त्या कुलूपाला सुद्धा एक लहानशी किल्ली असते. ती किल्ली तुमच्या खिशात राहते. तुम्ही संपूर्ण जे घर आहे ते घर खिशात ठेवू शकता का? तुम्हाला घराची चिंता असते की नाही? घराची. एकाला सांगितलं, बाबू मी फिरायला जाते आहे, दाराकडे लक्ष ठेव. आणि गावात आला तमाशा. बाबूनं काय केलं? ते दरवाजा उचकटला, डोक्यावर घेऊन तो तमाशाला गेला. नंतर काय झालं तुम्हाला सांगायला हवं का? दाराकडे लक्ष ठेवलं ना. चोरी झालं, त्याला रागावले. तो म्हणतो काय, तुम्ही सांगितलं दारावर लक्ष, मी दार घेऊनच तमाशाला बसलो होतो. प्रश्नच नाही. जाऊ दे, विनोद एवढा असतो. परंतु तुम्ही घर जे आहे ते खिशात घेऊन फिरू शकत नाही, परंतु तुम्ही जी लहानशी किल्ली असते ती किल्ली घेऊन फिरू शकता. ती किल्ली महत्वाची आहे महाराज. किल्ली हरवली तर तुम्हाला घरात शिरता येणार नाही. म्हणून जो 16वा अध्याय आहे त्याच्यामध्ये दैवासुर संपत्ती योगाचा तो अध्याय आहे. दैवी संपत्ती काय आणि त्याच्या विरोधाची जी आहे आसुरी संपदा म्हणजे काय, हे भगवंतांनी 16व्या अध्यायात सांगितलेलं आहे. म्हणजे काय की करणीय काय आणि निषिद्ध काय, विधी आणि निषेध, हे आपल्याला स्पष्ट करून सांगितलं आहे. त्याचा निर्णय दिलेला आहे. त्याच्यामुळे मी नेहमी सांगत असतो म्हणजे माफ करा मला सांगतो, मी साईबाबांचं नाव घेऊन सांगत असतो की श्रद्धा आणि सबुरी ही परमार्थात फार महत्वाची गोष्ट आहे. श्रद्धा आणि सबुरी. तर आपल्या शास्त्रावर आपली श्रद्धा आवश्यक आहे. तुम्ही म्हणाल आमच्याही श्रद्धा. काही लोकांना पोरीचं नावच श्रद्धा ठेवतील आणि म्हणतील आमच्याही श्रद्धा. आपली श्रद्धा सात्विक पाहिजे. या सात्विक शब्दाला खूप महत्व आहे गीतेमध्ये. आणि त्याच्यामुळे मग श्रद्धेचे सुद्धा 3 प्रकार असतात. त्या 3 प्रकारच्या श्रद्धा, यजन म्हणजे काय, दान म्हणजे काय, याचं जे स्पष्टीकरण आहे ते माऊलींनी म्हणजे भगवंतांनीच 17व्या अध्यायात केलेलं आहे. 16वा अध्याय झाला, 17वा अध्याय झाला, आता राहिला 18वा अध्याय. आणि माऊलींनीच सांगितलेलं आहे की हा श्रीमद भगवद्गीतेचा जो 18वा अध्याय आहे तो 18वा अध्याय आहे कळसाध्याय. काय आहे? कळसाध्याय आहे. या कळसाध्यायामध्ये माऊलींनी काय केलेलं आहे तर हा गीता धर्मरूपी हे जे मंदिर आहे त्या मंदिराचा हा कळस कसा उभारला गेला आहे ते त्यांनी स्पष्ट करून सांगितलेलं आहे. आणि ते स्पष्ट करताना पूर्वीच्या सर्व अध्यायामध्ये सांगितलेला जो विषय आहे तो सूत्ररूपाने भगवंतांनी पुन्हा सांगितलेला आहे. 18वा अध्यायो नोहे.
18वा अध्यायो नोहे, हे एकाध्यायी गीताची आहे. जर तुम्हाला एकाध्यायी गीता वाचायची असेल तर तुम्ही 18वा अध्याय वाचा, सगळं काही स्पष्ट होऊन जाईल, असं त्यांनी सांगितलेलं आहे. आम्ही आपल्या अल्पबुद्धीनुसार या ठिकाणी ही जी गीतेची संगती आहे, म्हणजे ज्ञानेश्वरीची जी संगती आहे, ती तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याच्यामुळे ज्ञानेश्वरी वाचताना या सर्व पार्श्वभूमीचा विचार करून आपण जर ज्ञानेश्वरी वाचली तर त्याचं फळ हे अवश्य मिळणार. आणि मित्रांनो, आपण या हरिकीर्तन प्रबोधिनीमध्ये प्रवेश घेतलेला आहे, तर आपलं हे पूर्वजांनी जे ज्ञान संपादन केलेलं आहे ते ज्ञान संपादन केलं ते आपण कसं करू शकतो आणि ते संपादन केलेलं ज्ञान जे आहे ते आपण कसं टिकवू शकतो हे आपण या ठिकाणी प्रबोधिनीमधून जाणून घेणार आहोत. माझं तुम्हाला एवढंच सांगणं आहे की आपण कीर्तनकार होणार आहोत. प्रत्येकाला वाटतं राजा व्हावं, राजा व्हावं, राजा व्हावं. प्रत्येकाला वाटतं पंतप्रधान व्हावं, पंतप्रधान व्हावं. काही लोकांना वाटतं पंतप्रधान 5 टर्म मध्ये एकच माणूस कशाला राहायला पाहिजे, आम्ही वाटून घेऊ. आम्ही पंतप्रधान पदाची वाटणी करू आणि देशाची वाटणी करून देशाची वाट लावू. आतापर्यंत भरपूर वाट लावण्यात आली, पुढे वाट लागणार नाही. या देशामध्ये तुम्ही लक्षात घ्या, मला कोणताच पंतप्रधान आठवत नाही कन्याकुमारीला जाऊन ज्यांनी आपल्या हिंदू धर्माचा डंका जो आहे संपूर्ण या विश्वामध्ये वाजवला, गाजवला. स्वामी विवेकानंद म्हणजे नरेंद्रनाथ. कुणी कबूल करेल की अखिल विश्वामध्ये ज्यांनी हिंदू धर्माचा डंका वाजवला ते कोण आहेत? ते आहेत स्वामी विवेकानंद. तर अशा स्वामी विवेकानंदाच्या शिलास्मारकाला जाऊन त्या ठिकाणी आपले नुसते फोटो सेशन करणं असं नसून आमच्या ओळखीचे काही जण तिथेच चालले होते कन्याकुमारीला. आमच्या ओळखीचे दुसरे सज्जन होते, त्यांना विचारलं बा तिथे कुठे ओळख आहे, तुमची चांगली ओळख आहे ना, अगदी तुमची त्या स्मारकाच्या ठिकाणी सोय होईल. फोन बिन केला, सगळं काही झालं. कन्याकुमारी ट्रिप करून आल्यानंतर आम्ही त्यांना विचारलं कशी काय व्यवस्था झाली, तर ते म्हणे आम्ही तिथे ठिकाणी थांबलोच नाही ना. म्हणजे कसं नाही म्हणे, दिवसा देवदर्शन आणि रात्री काही सांगायची गरज नाही. मग त्या पवित्र ठिकाणी असं कसं करणार ना. लक्षात आलं असेल, तुम्ही कीर्तनकार आहात म्हणलं असतं. म्हणजे अशा चांगल्या ठिकाणी जाऊन देखील माणसं काय करतात, त्या ठिकाणी काय केलं पाहिजे, तर त्याच्यामुळे म्हणतात की अलौकिक नोहावे लोकाप्रती, की लोकाप्रती तुम्ही अलौकिक व्यवहार करून दाखवू नका, पण त्या ठिकाणी काय केलं पाहिजे ते आपण आचरण करून दाखवलं पाहिजे. आणि ते कुणी आचरण करून दाखवलं पाहिजे, तर पंतप्रधान हा संपूर्ण देशाचा प्रमुख असतो. आणि तुम्ही जर त्याला देशाचा प्रमुख मानत असाल तर मी तुम्हाला सगळ्यांना सांगतो, कन्याकुमारीला जा आणि त्या ठिकाणी 45 तास नव्हे तर 45 मिनिटाची आराधना करून दाखवा, ध्यानधारणा करून दाखवा, तर तुम्हाला अधिकार आहे. तर तुम्हाला अधिकार आहे. आणि हा सगळ्या आपल्या हिंदू धर्मांसाठी उत्सव आहे की ज्यांनी या ठिकाणी भगवान श्रीरामाची प्राणप्रतिष्ठा केली असा मनुष्य या ठिकाणी येणार आहे. आम्हाला कोणत्याही पक्षाशी काही घेणं देणं नाही आहे. जो आमचा डंका वाजवेल तो आमचा. जो नहीं राम का वो नहीं काम का, आमची स्पष्ट धारणा आहे. जो भगवान रामचंद्रांना नमस्कार करील, जो भगवान श्रीकृष्णांना नमस्कार करील आणि जो पांडुरंग परमात्म्याला नमस्कार करेल तो माझा, तो माझा. बरोबर की नाही.
काय ते गाणं आहे, विठ्ठल माझा 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 मी विठ्ठलाचा, विठ्ठल माझा 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 मी विठ्ठलाचा. त्याच धर्तीवरती जो जो भगवान श्री रामचंद्रांना भूयो भूयो नमाम्यहम भर्जनम भवविजनाम आणि तर्जनम यमदूतानाम राम रामेति गर्जनम. राम नामाची महती, राम नामाचं महात्म्य इतकं मोठं आहे. आणि ती महती जो कुणी गाईल, कोणत्याही प्रकारे गाऊ द्या, चालेल मला, तू माझा आहे. आणि जो त्याच्यावर बहिष्कार टाकेल, अरे तुका म्हणे तिथे न पाचारिता जावे, अशा ठिकाणी आपण आपल्याला बोलवलं नाही तरी गेलं पाहिजे. आणि जे दुर्दैवी आणि जे पापी आणि जे अधर्मी लोक अशा ठिकाणचं निमंत्रण नाकारून त्या ठिकाणी जात नाहीत, त्यांचं तोंड काळं झालं पाहिजे. मी सांगितलंय, आपल्या सर्व कीर्तनकारांनी हीच भूमिका ठेवा की जो आमच्या धर्माचं, देव देश आणि धर्म या धर्माचं पावित्र्य टिकवेल तोच माझा. मला जो पैसे देईल, मला जो खायला घालेल, मला जो बायको करून देईल, अशी अपेक्षा ठेवू नका महाराज. धर्म टिकला पाहिजे, धर्म टिकला पाहिजे. ठीक आहे. आता उद्या आपल्याला दिसेल आणि पुढच्या काळामध्ये हिंदू धर्माचं असंच उत्थान व्हावं अशी शुभकामना व्यक्त करून मी या ठिकाणी थांबतो. रामकृष्ण. आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक करा, शेअर करा, या ठिकाणी कॉमेंट करा आणि कृपया आमच्या या चॅनलचे तुम्ही सबस्क्राईब करून सदस्य व्हा. रामकृष्ण.